नमस्कार, मी मिसेस वर्षा देवरस नागपूरहून आपल्याशी संपर्क साधते आहे. महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या कार्याविषयी इथे मी थोडं आपल्याशी बोलणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 सप्टेंबर 1827 रोजी पुणे येथे झाला. महात्मा ज्योतिबा फुले यांना एक थोर विचारवंत आणि समाजसुधारक मानले जाते. महात्मा फुले यांचा जन्म माळी परिवारामध्ये झालेला होता. त्या काळच्या समाजाच्या रचनेनुसार माळी ही खालच्या प्रकारची जात किंवा शूद्र लोकांमध्ये याचा समावेश होत होता आणि त्यामुळेच महात्मा फुल्यांना देखील शिक्षण घेत असताना खूप त्रास सहन करावा लागला होता. त्याचवेळी त्यांची ही गोष्ट लक्षात आली होती की जोपर्यंत आपल्या समाजात असलेल्या जातीप्रथा वर्ण दूर होत नाहीत, जोपर्यंत सर्वांना रोजगाराच्या शिक्षणाच्या समान संधी मिळत नाहीत, जोपर्यंत स्त्री पुरुषांमध्ये केला जाणारा भेदभाव दूर होत नाही, आपल्या समाजाची प्रगती किंवा विकास होऊ शकत नाही. तरुण वयापासूनच डॉक्टर पेन्स यांनी लिहिलेल्या द राईट्स ऑफ अ मॅन या ग्रंथाचा त्यांच्यावरती खूप प्रभाव होता. याप्रमाणेच त्यांचे म्हणणे होते की आपल्या समाजाला जर विकसित व्हायचं असेल तर समाजातली विषमता दूर केली पाहिजे. महात्मा फुल्यांच्या काळामध्ये पुरोहितांद्वारे खालच्या जातीच्या लोकांचा किंवा शूद्रांची अतिशय पिळवणूक केली जायची आणि त्यांना खूप आर्थिक नुकसान सोसावे लागायचे. अशा परिस्थितीमध्ये महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. या संस्थेचा मूलमंत्रच मुळे हा होता की परमेश्वर हा निराकार आहे आणि परमेश्वराच्या भक्तीसाठी किंवा प्राप्तीसाठी आपल्याला पुरोहिताची गरज असते. इतकेच काय, पण विवाहासारखे कार्य देखील आपण पुरोहिताच्या मदतीशिवाय करू शकतो. या विचारामुळे खालच्या जातीच्या लोकांची किंवा शूद्रांची जी आर्थिक पिळवणूक होत होती ती बऱ्याच प्रमाणामध्ये कमी करण्यामध्ये यश आले. महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या काळामध्ये विधवा स्त्रियांची स्थिती ही अतिशय दयनीय होती. पतीच्या निधनानंतर केश वापरण्याची रूढी अस्तित्वात होती, म्हणजेच त्यांचे केस पूर्णपणे काढले जायचे, पांढरी वस्त्र घालून त्यांना घरामध्ये कोंडले जायचे. ही सर्व परिस्थिती बघून त्यांनी केश वापरण्याविरुद्ध आवाज उठवला. इतकेच नव्हे तर विधवांचे पुनर्विवाह देखील केला जावा, जेणेकरून त्यांना आयुष्य पुन्हा जगण्याची संधी मिळेल, अशा प्रकारचा विचार महात्मा फुले यांनी मांडला. या काळामध्ये शेतकऱ्यांवरती देखील अतिशय अन्याय होत होते, अत्याचार होत होते. या सर्वांचा उल्लेख त्यांनी शेतकऱ्यांचा आसूड आणि गुलामगिरी या 2 ग्रंथात केलेला आहे. हे ग्रंथ जर आपण वाचले तर त्यावेळी शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाची किंवा अत्याचाराची आपल्याला कल्पना होते. अशा प्रकारे लेखनाद्वारे त्यांनी या प्रश्नावरती उजेड टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. महात्मा फुले यांच्या काळामध्ये ही हलक्या जातीच्या लोकांना किंवा शूद्रांना नदी, तलाव किंवा पाणवठ्याच्या जागी जाण्यास मनाई होती आणि त्यामुळेच त्यांच्यासमोर पाण्याचा प्रश्न हा नेहमीच उभा असायचा. अशा वेळी महात्मा फुले यांनी त्यांच्या घरातील विहीरच अशा प्रकारच्या लोकांसाठी उघडी करून दिली, जेणेकरून त्यांचा पाण्याचा प्रश्न सोडवला जाईल. महात्मा फुले यांचे स्त्री शिक्षणाविषयीचे कार्य देखील वाखाणण्यासारखे आहे. आज आपण बघतो की स्त्रिया शिक्षण घेतात, आपल्या पायावर उभ्या आहेत, त्या नोकरी करतात आणि या सर्व गोष्टींची सुरुवात कुठेतरी महात्मा फुल्यांच्या कार्याशी आपण जोडू शकतो. महात्मा फुले यांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना सुशिक्षित केले, ज्यावेळी इतर स्त्रिया शिक्षण घेत देखील नव्हत्या. पुढे जाऊन त्यांनी सावित्रीबाई फुल्यांच्या मदतीने पुण्याला आगळीवेगळी अशी मुलींसाठी पहिली शाळा काढली. पुढे त्यांनी इतर ठिकाणी देखील महाराष्ट्रामध्ये मुलींसाठी शाळा सुरू केल्या. ज्यावेळी एक पुरुष किंवा मुलगा शिक्षण घेतो त्यावेळी केवळ एकच व्यक्ती सुशिक्षित होते, परंतु जर एक स्त्री सुशिक्षित झाली तर पूर्ण परिवार सुशिक्षित होतो, कारण ती आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊ शकते, संस्कार देऊ शकते, त्यांचा चांगलं वळण लावू शकते आणि तो पूर्ण परिवारच सुशिक्षित होतो. त्यामुळे स्त्री शिक्षणाचे महत्त्व हे खूप आहे. आज आपण बदललेली जी परिस्थिती बघतो ती स्त्रिया आपल्या पायावर उभ्या आहेत, स्वतंत्र आहेत, त्यांचे विचार स्वतंत्र आहेत. या सर्व गोष्टींचे श्रेय बऱ्याच अंशी महात्मा फुल्यांना दिले गेले पाहिजे. या सर्व त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना महात्मा ही उपाधी दिली गेली आणि त्यामुळेच आपण त्यांचा उल्लेख महात्मा ज्योतिबा फुले असा करतो. अर्थातच महात्मा ज्योतिबा फुल्यांचे हे विचार त्या काळाच्या अगदी विपरीत होते, खूप पुढारलेले होते
पुढचा काळ विचारात घेऊन त्यांचे विचार होते आणि त्यामुळेच त्या काळामध्ये जे बाकीचे लोक होते त्यांना हे विचार कधीच पटायचे नाहीत आणि त्यामुळे ते नेहमीच महात्मा फुल्यांना विरोध करायचे. परंतु या सर्व विरोधाला तोंड देत महात्मा फुल्यांनी आपले कार्य अखंड चालू ठेवले आणि एका अतिशय सुशिक्षित चांगल्या समाजाची स्थापना करण्यासाठी आपले योगदान दिले. अशा या महान विचारवंता समाजसुधारकास माझे शतशः नमन. मी आपले 2 शब्द बोलून आपला निरोप घेते. नमस्कार. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.